लायकीण झालीस म्हणून नळावर कचा भांडायला लागू नकोस. ए काय ग, तू माझं कौतुक करते की चेष्टा करतेस माझी? चेष्टा करत करत कौतुक करतेय. ए बराई, मला ना तुझ्या घरासाठी काहीतरी घ्यायचंय बर का. अगं मनीषा, नको कशाला, अजून कशाला असं काहीही म्हणायचं नाहीये. मला माझ्या आनंदासाठी घ्यायचं. बरं बरं, नाही काहीही म्हणणार नाही, चुकलं माझं. सॉरी. तुला आनंद मिळणार असेल तर नक्की घे. तू इतकं प्रेमाने करतेस ना मनीषा, तुझाच आधार असतो ग मला. आणि तुझ्याशी मनातलं सगळं बोलता येत. आणि तू ते चूक किंवा बरोबर असं काही ठरवणार नाही याची खात्री असते मी. पुरे पुरे पुरे, सार्वजनिक कौतुक सोहळा पुरे झाला. चल चहा टाकते. कोरडा पडला असेल ना ग तुझा माझं कौतुक करून करून. जा. मनीषाला सांगू का सध्या मनात काय येतंय ते? सासूबाईंकडून कदाचित तिनं ऐकलं असेल, पण मला काय वाटतंय ते सांगू का तिला? जाऊ दे, नकोच. इतका नाजूक विषय कसा बोलणार? पण मग मी तरी कोणाशी बोलू? भाऊजी गेले का कामाला? हो, सकाळीच. मनीषा, खर तर तुला काहीतरी सांगायचं होतं. कसं सांगू तेच कळत नाहीये, किंवा सांगावं की नाही हेही कळत नाहीये. बापरे, एवढे प्रश्न? काही गंभीर आहे का? नाही नाही, गंभीर काहीच नाहीये. आम्ही बाळाचा विचार करावा असं सगळ्यांना वाटतंय. वाटलंच मला. कशावरून? अगं, एक तर तुझे सासू सासरे आले, तेही इतक्या वर्षांनी. ते आलेत आणि हा विषयच निघणार नाही असं शक्यच नाही. काल काकू पण माझ्या समोर बोलल्याच की तुला. अगं, ते सारखं तेच बोलताय. आणि ते बोलतायत ते तुला आवडत, हो ना? अगं, तुझ्या चेहऱ्याकडे बघूनच कळतंय मला. मला आधी कळलं होतं तसं. म्हटलं स्वतःहून कशाला विचारा, तुला वाटलं तर तू येऊन सांगशील मला. ए शहाणे, म्हणून तर आले ना तुझ्याशी बोलायला. मग काय चाललंय मनात? मलाही वाटतंय आई व्हावंस. खरंच? किती छान. आणि भाऊजींशी बोलणं झालं का? अगं तेच तर ना, त्याला या विषयावर बोलायला वेळच मिळत नाहीये. भाऊ, चहा करू? हा, टाक थोडासा. करते. सुनबाई, चिरंजीवांचा फोन येऊन गेला. हो का? बघा, नेमका फोन घरी ठेवून गेले होते. काय म्हणाले? त्यांना सांगितलं तुम्ही घरात नाही आहात, तुम्ही आलात की फोन कराल. हो चालेल, मी आधी चहा टाकते मग करतेस फोन. Come in. सर सर सर. काय सर सर काय झाडावर काय? बोल पुढे. रेश्मा मॅडम आल्या. आल्या का? चल. घेतलं? बघा बघा बघा,
आमचा सेट कसा अजगरासारखा सुस्तावून पडलाय तो. हो ना, मग मी आता अशी खबर देणार आहे की सगळेजण खडबडून जागे होतील. अरे बापरे, म्हणजे आमची झोप तुम्ही आता कायमची उडवणार की काय? असंही होऊ शकतं. बघूया. लक्ष्मी कुठे आहे? मॅडम मेकअप रूम मध्ये. ओके, जपळ लक्ष्मीला बोला. नाही राहू दे. अच्छा, तिची आपल्यात आवश्यकता नाहीये का? नाही, असं काही नाहीये. मी तिच्याशी तिकडेच जाऊन बोलते. मैंने तेरे लिए ही 7 रंग के सपने चुने, सपने सुरीले सपने, कुछ हंसते कुछ गम के. मॅडम या ना. हाय. हा, बस ना. काही घेतेस चहा कॉफी? नाही नको, तू बस, मला तुझ्याशी बोलायचं. तर काय दाग लागलं? हा बोल. हे बघ, आम्ही हे कुठेही डिस्क्लोज केलं नाहीये. म्हणलं आधी तुझ्याशी सविस्तर बोलू आणि मग सगळ्यांना सांगू. हे बघ, तूही कुठे बोलू नकोस हा, कारण आता या स्टेजला जर प्रेसला कळालं ना तर ते आपल्या सिरियल साठी फार धोकादायक ठरेल. प्रेस? हो ना अगं, फार मागावर असतात ही लोक. बर ऐक, आपण ना आपल्या सिरियल मध्ये एक वेगळा ट्विस्ट आणणार आहोत. अच्छा, म्हणजे सिरियलचा काही प्रॉब्लेम? अगं नाही ग, एकदम छान चाललीये. आपण फक्त ती अजून जरा मसालेदार करण्याचा प्रयत्न करतोय, आणि तेही तुझ्या कॅरेक्टरच्या बाबतीत. अच्छा, म्हणजे म्हणजे माझं काही, म्हणजे मला. अगं हो ग, तुझं कॅरेक्टर एवढं हिट झालंय ना, मग तर तुझ्याचवर फोकस करूया. थँक्यू. म्हणजे मी अजून घेते नाही ना? हो ग, अगं करशील. म्हणजे आता आपण असं ठरवलंय की तुझं कॅरेक्टर म्हणजे जयमाला इनामदार आता प्रेग्नंट आहे. काय? हो. म्हणून मी तुला सांगितलं होतं प्रयत्न कुठेही होऊ नको. तुम्हीच सांगा आता की एका बाईसाठी आई होण्यासारखं दुसरं सुख असू शकतं का? नाही, मी तर म्हणेन प्रत्येक बाईनी हा अनुभव घ्यायला हवा. तुला सांगते लक्ष्मी, अगं तुझं एवढं कौतुक होईल, एवढे लाड होतील सगळीकडे. काय प्रॉब्लेम काय मग? नाही, प्रॉब्लेम काही नाहीये. मला इतक्यात आई नाही व्हायचं.